नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की जी अपडेट आली आहे हवामान खात्याकडून। हवामान खात्याच्या लेटेस्ट अपडेट नुसार येत्या 72 तासांमध्ये राज्यातील 8 जिल्ह्यांना देण्यात आला आहे ऑरेंज अलर्टचा इशारा। मग राज्यातील कोणत्या 8 जिल्ह्यांना देण्यात आला आहे ऑरेंज अलर्टचा इशारा? काय या 8 जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे काय? आणि येत्या 72 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात पावसाची स्थिती कशी असणार आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील 8 जिल्ह्यांना देण्यात आला आहे ऑरेंज अलर्टचा इशारा। मग राज्यातील कोणत्या 8 जिल्ह्यांना देण्यात आला आहे ऑरेंज अलर्टचा इशारा? काय या 8 जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे? येत्या 72 तासांमध्ये आपल्या राज्यात पावसाची स्थिती कशी असणार आहे? येत्या 72 तासांमध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व त्याचबरोबर खानदेश, उत्तर महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी असणार आहे आणि सध्याच्या कंडिशनला मान्सून कुठपर्यंत पोहोचला आहे ते बघून घेऊया। बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरात तयार झालेली अनुकूल परिस्थिती आणि अरबी समुद्रात तयार झालेली अनुकूल परिस्थिती यामुळे ढगांचा जो ताफा बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून राज्यात येत आहे, यामुळे मान्सून सक्रिय झालाय आणि यामुळे मान्सून विविध जिल्ह्यात पोहोचत आहे आणि याचमुळे त्या 72 तासांमध्ये राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये कोसळणार आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस। मग ही 8 जिल्हे कोणती लक्षात घ्या। सिंधुदुर्ग, रत्नागिरी ही 2 जिल्हे, त्यानंतर सातारा, सांगली ही 2, 2 अन 2 4, त्यानंतर सोलापूरचा दक्षिण भाग आणि कोल्हापूर हे झाले या ठिकाणी आपण बघितलं तर 6 जिल्हे आणि त्यासोबत मित्रांनो लातूर आणि नांदेड हे 2 जिल्हे। या 8 जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झोडपणार आहे। इतर 28 जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे। या पावसामध्ये विजा कोसळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी झाडाखाली थांबायचं नाही आभाळ आल्यानंतर आणि मोबाईल स्विच ऑफ करून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायचा, कारण जीव सुखी तर जग सुखी। तर मित्रांनो, भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारच हा व्हिडिओ, त्यामुळे तात्काळ लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।